नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 5 फेब्रुवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जेवढेही टॉप घडामोडीचे प्रश्न, चालू घडामोडीचे प्रश्न या व्हिडिओमध्ये बनणार आहेत, ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहू शकणार. प्रश्न क्रमांक पहिला आहे, कोणता देश सिसिस नष्ट करणारा पहिला आफ्रिकन देश बनलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नायजर देश हा पहिला आफ्रिकन देश बनलेला आहे, जो की सिरियासिस नष्ट करणारा पहिला देश ठरलेला आहे. तो कोणता? नायजर. त्याच्याबद्दल पॉईंट घेऊन लिहून महत्वाचे आहेत. नायजर हा अनकोसेरसियासिस किंवा नदी अंधत्व दूर करणारा हा पहिला आफ्रिकन देश बनलेला असून कोलंबिया, इक्वेडोर, मेक्सिको आणि ग्वाटेमाला यांच्यासोबत WHO सत्यापित अॅनकोसेरसियासिस मुक्त देश म्हणून सामील झालेला आहे. अॅनकोसेरसियासिस हा एक परजीवी रोग असून जो डोळे आणि त्वचेवर परिणाम करतो, ज्यामुळे गंभीर अपंगत्व सुद्धा याच्यानुसार येतं. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. 9व्या आशियाई हिवाळी खेळांचे यजमानपद कोणत्या देशामध्ये होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 9व्या आशियाई खेळांचं यजमानपद आहे चीन देशामध्ये होणार आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. पहिल्यांदाच भारत हा राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या सहाय्य म्हणजेच ANSF योजनेअंतर्गत आशियाई हिवाळी खेळांसाठी आपल्या पथकाला पूर्णपणे निधी देत आहे. ह्याच्यामध्ये 9व्या आशियाई हिवाळी खेळ 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान चीनमधील हार्बिन येथे होणार असून या खेळामध्ये 59 खेळाडू आणि 29 अधिकाऱ्यांसह 88 सदस्य भारतीय पथक या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. भारतीय भाषा पुस्तक योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारतीय भाषांमध्ये डिजिटल पाठ्यपुस्तके प्रदान करणे हे भारतीय भाषा पुस्तक योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक, त्याच्या अगोदर याचे महत्त्वाचे पॉईंट आहेत. 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात भारतीय भाषांमध्ये डिजिटल पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक योजना सुरू करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये शाळा आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि सुलभ बनवण्यासाठी याचं मागचा महत्त्वाचा उद्देश असणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. 2025च्या जागतिक कर्करोग दिनाची थीम काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, युनायटेड बाय युनिक. युनायटेड बाय युनिक ही 2025च्या कर्करोग दिनाची थीम आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. कर्करोग आणि त्याचे प्रतिबंध, निदान आणि उपचार याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. 2025च्या जागतिक कर्करोगाची थीम काय आहे? तर युनायटेड बाय युनिक ही 2025ची कर्करोग दिनाची थीम आहे. त्याच्यामध्ये प्रभावी आणि दयाळू उपचार सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम वैयक्तिक काळजी घेण्याचा पुरस्कार करत असते. कर्करोग दिन कधी असतो? 4 फेब्रुवारी या दिवशी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. पंचायत से संसद 2.0 हा कार्यक्रम कोणत्या आदिवासी नेत्याच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त 150व्या जयंतीनिमित्त पंचायत से संसद 2.0 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट घ्या. लोकसभा अध्यक्षांनी संविधान सनदच्या सेंट्रल हॉलमध्ये पंचायत से संसद 2.0 चे उद्घाटन केलेलं आहे. ज्याच्यामध्ये हे राष्ट्रीय महिला आयोग म्हणजेच NCW आणि लोकसभा सचिवालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे हा आयोजित केला आहे. हा कार्यक्रम आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित केला गेला होता. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात किती मधुबन हनी पार्क उभारण्यात येणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राज्यामध्ये 2 हनी पार्क उभारण्यात येणार आहेत.
पहिला आहे महाराष्ट्रातील पहिला मधुबनी हनी पार्क हा महाबळेश्वरमध्ये आणि दुसरा आहे मुंबईमध्ये 2 हनी पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. आर. प्रज्ञानंद यांनी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि कोणाचा पराभव केलेला आहे तर डी. गुकेश याचा पराभव करून प्रज्ञानंद याने हे विजेतेपद पटकावलेलं आहे. ही स्पर्धा 87वी आवृत्ती टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन 2025 मध्ये करण्यात आलेलं असून विजेता आहे आर. प्रज्ञानंद आणि उपविजेता आहे डी. गुकेश. आर. प्रज्ञानंद ही स्पर्धा जिंकणारा दुसरा भारतीय ठरला आहे आणि पहिला कोण आहे तर विश्वनाथन आनंद हे पहिले भारतीय होते. त्यांनी तब्बल 5 वेळेस स्पर्धा जिंकलेल्या असून सर्वाधिक वेळा मॅग्नस कार्लसनने ही 8 वेळेस स्पर्धा जिंकलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. चंद्रिका टंडन यांना 2025चा अमेरिकन गायिका असणारी ग्रॅमी पुरस्कार हा मिळालेला आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. ग्रॅमी पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानासाठी हा दिला जात असतो. हा पुरस्कार भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना त्रिवेणी अल्बमसाठी हा पुरस्कार 2025 मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. फोर्ब्सने 2025 मधील जगातील 10 सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केलेली असून यामध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे? तर त्याच्यामध्ये अमेरिका हा देश प्रथम क्रमांकावर आहे. कशामध्ये? सर्वात शक्तिशाली देशांमध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. फोर्ब्सने 2025 मधील जगातील सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केलेली असून भारत हा देश कितव्या क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. भारत हा 12व्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक शक्तिशाली देशांच्या यादीमध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावर आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पात इंडिया AI मिशनसाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 2000 कोटींची AI मिशनसाठी 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सान्वी देशवाल हिने कोणते पदक जिंकलेले आहे? कोणते? सान्वी देशवाल हिने 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकलेलं आहे? तर त्याच्यामध्ये सान्वीने सुवर्ण पदक हे पटकावलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार जगातील सर्व शक्तिशाली सैन्यातील यादीत कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे? तर त्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक बी. अमेरिका हा सर्वात शक्तिशाली देशांमध्ये प्रथम क्रमांकावर असणार आहे. कशामध्ये? सैन्यामध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. कोणत्या राज्याने केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये मराठी भाषेतून बोलण्याचे अनिवार्य केलेलं आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. महाराष्ट्र राज्याने सरकारी कार्यालयामध्ये मराठी भाषेतून बोलणं हे अनिवार्य केलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनुसार जगातील शक्तिशाली सैन्याच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. भारत हा सर्वात सैन्यामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर रशिया आणि तिसऱ्या क्रमांकावर चीन आणि यानुसार भारत हा 4थ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान हा 2025 मध्ये 12व्या क्रमांकावर असून सर्वात शेवटच्या क्रमांकावर भूटान हा देश आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. शिर्डीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 17. पहिल्या रायसिना मिस ईस्ट कॉन्फरन्स 2025चे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. अबुधाबीमध्ये 2025 मधल्या पहिल्या रायसिना मिस ईस्ट कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कुठे? तर अबुधाबी या ठिकाणी.
तर मित्रांनो, हे होते काही महत्त्वाचे 5 फेब्रुवारीचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येणार आहे.